सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. मागील काही दिवसांपासून आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात नावाचा एक भोंदू बाबा, आणि ज्याच्यामुळे त्याला अटक झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण ढवळून निघालं. कारण हे महाराष्ट्राला अनपेक्षित असंच होतं. आपण पाहतो की फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एखादा भोंदू बाबा असावा आणि सगळे राजकारणी मोठमोठ्या पक्षाचे बडे नेते त्याचे चेले असावेत आणि त्याचे अशा घाणेरड्या क्लिप व्हायरल व्हाव्यात, हे खरोखरच महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी घटना होती, ज्यातून आपण अजून सावरलोही नाही. तेवढ्यातच अजून एका नव्या वादाला आता तोंड फुटलेलं आहे, आणि ते म्हणजे की मध्य प्रदेशमधील स्वामी स्वरूपानंद नावाच्या एका स्वयंघोषित स्वामींनी, स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूंनी त्याविषयी एक वक्तव्य केलेलं आहे. आणि ते वक्तव्य काय आहे ते अगोदर आपण पाहूयात. सभी महारों को तो नहीं कह सकते, लेकिन जिसका जो कर्म है, जैसे महार शूद्रों में है और कर्म वो ब्राह्मण का कर रहा था. जितने भी, जब भी आप वैदिक वर्ण व्यवस्था को चैलेंज करेंगे और गैर ब्राह्मणों को उसमें प्रवेश कराएंगे, युद्ध में गैर क्षत्रियों को प्रवेश कराएंगे, व्यापार में गैर वैश्यों को प्रवेश कराएंगे, सेवा में गैर शूद्रों को प्रवेश कराएंगे, तो व्यतिक्रम होगा और इसी तरह की कृत्य होंगे. अंबेडकर की बिरादरी के जितने लोग हैं सब पंडित बनने की होड़ में लगे हैं, लेकिन उनका चरित्र, उनका कर्म इतना कुकर्मी है कि कहना नहीं. जितने भी हैं आप देख लीजिए, उनका पूरा इतिहास उठा के देखिए. तो इसलिए शूद्रों को ब्रह्मत्व कर्म से वंचित करना चाहिए और यह राजकीय रूप से प्रतिबंधित होना चाहिए. आपने ऐकलं तर या बाबाचं म्हणणं असं आहे की जी वर्ण व्यवस्था आपल्याकडे पूर्वी अस्तित्वात होती, जसं की शूद्रांनी सगळे हलक्या दर्जाचे जे काम आहेत ते शूद्रांनी करावेत, वैश्यांनी व्यापार करावा, त्यानंतर जे ब्राह्मण आहेत त्यांनीच पोथ्या पुराणं, वैदिक कार्य, त्यानंतर ज्योतिष्य सांगणं वगैरे हे करावं, आणि क्षत्रिय जे आहेत क्षत्रियांनी युद्ध करावं. मग अशा पद्धतीने आज हा जो खरात आहे तो जे वागला ते चुकीचं वागला, कारण तो महार जातीतला आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रात तर आत्तापर्यंत कुणीच हा विचार केला नाही, कारण खरोखरच मला म्हणजे या गोष्टीचा अभिमान आहे की निदान काही का होत नाही, पण महाराष्ट्रामध्ये त्याच्या जातीचा आत्तापर्यंत कुठेच उल्लेख झाला नव्हता. त्यांनी जे केलं ते अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत वाईट होतं आणि त्याला शिक्षाच मिळायला पाहिजे. त्यासाठी नाशिक पोलीस प्रशासनाचे खूप खूप अभिनंदन सगळ्यांनी केलेलं आहे की खूप महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत आवश्यक असं पाऊल त्या ठिकाणी नाशिक पोलीस प्रशासनानं उचललेलं होतं. महाराष्ट्रभर त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. पण अशा पद्धतीने आपल्याकडे आपण पाहतो की गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला गुन्हेगाराला जात नसते हे आपण म्हणतो. पण या महाराजांनी मात्र हे जे कोणी स्वामी आनंद स्वरूप आहेत, जे स्वयंघोषित गुरु आहेत, स्वयंघोषित स्वामी आहेत, यांनी मात्र अशोक खरात याची जात शोधली आणि तो महार जातीतला आहे म्हणूनच ही वेळ आली असं त्यांचं म्हणणं आहे. मग जी वर्ण व्यवस्था अगोदर आपल्याकडे अस्तित्वात होती त्या वर्ण व्यवस्थेप्रमाणेच लोकांनी वागायला पाहिजे. शूद्रांनी महार जातीतला तो आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि महारांना ज्योतिष्य सांगण्याचा किंवा वैदिक कार्य करण्याचा अधिकार नाही, आणि ते करीत असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये अशोक खरात गेल्यामुळे किंवा हा जो खरात आहे तो त्यामध्ये काम करत असल्यामुळे इतके घाणेरडे कृत्य त्याच्याकडून झालेले आहेत असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे. तर बंधू भगिनींनो, हे अत्यंत वाईट आहे. म्हणजे जी मनुस्मृती, जी वर्णव्यवस्था घालविण्यासाठी आपल्या महापुरुषांनी, आपल्या समाजसुधारकांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, आणि आपण पाहतो की पूर्वीच्या काळी अस्पृश्य लोकांवर किती अन्याय व्हायचे. ह्याच वैदिक व्यवस्थेमुळे त्यांच्या कमरेला खराटा आणि गळ्यामध्ये मडकं असायचं, म्हणजे त्यांना थुंकायचं असेल तर त्या मडक्यामध्ये थुंकायचं, आणि ते जर रस्त्याने चालत असतील तर त्यांच्या कमरेला एक खराटा बांधलेला असायचा जेणेकरून त्यांची सावली रस्त्यावर पडू नये किंवा लगेच ती झाडून निघावी. आणि हे सगळं महाराष्ट्रामध्ये असू नये यासाठी सगळ्या आपल्या महापुरुषांनी प्रचंड मोठा लढा दिला आणि ते नष्ट केली, वर्णव्यवस्था नष्ट केली, ती जाती व्यवस्था नष्ट झाली. पण महाराष्ट्रात जरी ती आज अस्तित्वात नसली तरी मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये हे सगळं बोलतायत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर असं कोणी एखादा बुवा बाबा बोलला असता तर त्याला त्याची जागा लगेच
वेळेस दाखवून दिली असती. केवळ आंबेडकरवादी चळवळी नाही तर सगळ्याच पुरोगामी चळवळीने त्याविरुद्ध आवाज उठवला असता. कारण ह्या अनेक घटना ज्या महाराष्ट्रामध्ये आता घडल्या, मागच्या काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय का कीर्तनकारांनी सुद्धा तशा पद्धतीचं वक्तव्य केलं, तर त्याचा जाहीर निषेध सगळ्यांनी केला आणि त्या व्यक्तीला, त्या महाराजांना, त्या हबप जे होते त्यांना माफी मागावी लागली. महाराष्ट्रात अशी डेअरिंग कुणीच करणार नाही, कारण महाराष्ट्रात आजही लोक तेवढे सजग आहेत, तेवढे सतर्क आहेत आणि ते खपवून घेत नाहीत. बाबासाहेबांचा अपमान किंवा संविधानाचा अपमान कुठे होत असेल, जातीयवाचक वक्तव्य कुठे होत असतील, तर त्याचा निषेध त्वरित महाराष्ट्रामध्ये केला जातो. पण ही जी घटना आहे ती मध्य प्रदेशमधली आहे. हा जो बुवा बाबा आहे तो मध्य प्रदेशमध्ये राहतो, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य आजही केले जातात आणि सरळ सरळ तो मागणी करतो की याला राजकीय दृष्ट्या तुम्ही म्हणजे बाधित केलं पाहिजे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कायद्यातच रूपांतर केलं पाहिजे ह्या गोष्टीचं, की प्रत्येकाने आपल्या जातीनुसार व्यवसाय निवडावा. किंवा तुम्ही हे कशामुळं होतंय म्हणतो तो, की जसं कलियुग आहे आणि कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता, की आपण युद्धात किंवा आर्मीमध्ये क्षत्रियांनाच पाठवायला पाहिजे, तर सगळेच तिथे जातात म्हणून हे होतं. त्यानंतर महार जातीतले, आंबेडकर ज्या जातीतून आले त्या जातीचे लोक आजकाल आता सगळीकडेच घुसायला लागलेले आहेत, म्हणून आपल्या या पद्धतीचे वाईट कर्म घडू लागलेले आहेत असं सरळ सरळ तो माणूस बोलतो आहे. तर ही म्हणजे केवळ आंबेडकरवादी केवळ अस्पृश्य महार जातीविषयीच नाही, तर हा संपूर्ण मानव जातीचा अपमान आहे. संपूर्ण मानव जातीला हा जो माणूस आहे तो कलंक आहे. कारण या ठिकाणी आपण आज महाराष्ट्रामध्ये जिथे राहतो, ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे खरात प्रकरण घडलेले आहे, तिथे सुद्धा कुणीही त्याच्या जातीबद्दल उल्लेख केलेला नाही, कुणीही त्याची जात शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगारच असतो, त्याची जात महत्त्वाची नसते, तो गुन्हेगार आहे ही गोष्ट महत्त्वाची असते. पण अशा पद्धतीने त्याची जात शोधणं आणि त्या जातीवर बोलणं आणि त्यानंतर इतर लोकांना अशा पद्धतीने टार्गेट करणं, मला तरी वाटतंय की माझ्या माहितीप्रमाणे खरात हा SC नाही आहे. तो त्याची जात कोणी म्हणतं मराठा आहे, कोण आहे, आपण तिथपर्यंत जातच नाहीत. कारण आपण खूप मोठा व्यापक विचार करतो आणि त्या दृष्टीने विचार करतो, व्यापक असे विचार ठेवतो. पण बऱ्याच जणांनी जे काही आता वक्तव्य केलेले आहेत, तर तो मराठा आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तो कुठलाही असो, पण असं नाही की त्याची जात शोधली आणि मग तो मराठा आहे म्हणून मराठ्यांनी त्याची बाजू घेतलेली आहे, असं महाराष्ट्रात तुम्हाला कधीच दिसणार नाही. महाराष्ट्रात आज तरी पुरोगामी विचार, महापुरुषांचे विचार, फुले शाहू आंबेडकरी विचार आज तरी आपल्याला टिकलेला दिसतो आणि आपण प्रत्येकाने त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी एवढीच मागणी केलेली आहे. आणि त्याच्याकडे जे राजकारणी लोक जात होते त्यांचे म्हणजे त्यांच्यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात लोकांनी आता त्यांना ट्रोल केलेलं आहे आणि हे राजकीय नेते त्याला पाठबळ देत असतील तर त्यांना सुद्धा सह आरोपी करा किंवा त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे केवळ तो या पद्धतीने तो महार आहे आणि मग त्यामुळं तो खालच्या जातीतला असल्यामुळे त्यांनी ज्योतिष्य सांगू नये, म्हणजे त्यांनी जे तो सांगायचा ते ज्योतिष्य भविष्य वगैरे सांगायचा. पंचांग पाहणं हे केवळ ब्राह्मणांचं काम आहे आणि ब्राह्मणांनीच पंचांग सांगितलं पाहिजे. अशा लोकांनी, हलक्या जातीतल्या लोकांनी हे सांगायला सुरुवात केल्यामुळे असं घडलं. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये महार लोक कामाला आहेत किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते स्वतःचं काम सोडून इतर ठिकाणी काम करू लागलेले आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी अशाच घटना घडलेल्या आहेत असं वक्तव्य या बाबाचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. स्वामी स्वरूपानंद नाव आहे यांचं, मध्य प्रदेशमधले आहेत. प्रत्येकाने यांचा निषेधच केला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी, शक्य तितक्या ठिकाणी आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. कारण अशा पद्धतीने संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये कुठेही सहन केला जाणार नाही आणि तो करूच नाही. तर अशा वेळी आज जर आपण हे पाऊल उचललं नाही तर अनेक लोक उद्या या पद्धतीने बोलू लागतील आणि या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा वातावरण खराब करतील. कारण आपण पाहतो या खरात जे प्रकरण झालं ते सामाजिक असं काही नव्हतं, जे काही होतं त्याचं वैयक्तिक होतं आणि त्याला अटक झाली होती इथपर्यंत विषय ठीक होता, राजकीय लोकांपर्यंत होता, पण सामाजिक पर्यंत ते आलेलं नव्हतं. पण या पद्धतीने जेव्हा या स्वामींनी वक्तव्य केलेलं आहे, या महाराजांनी वक्तव्य केलेलं आहे, आता त्याचे समाजात पडसाद उमटू लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयात या ठिकाणी सामाजिक वातावरण इथलं बिघडवण्याचा हा एक वेगळा डाव असू शकतो असंही मला वाटतं. पण जे काही असेल या व्यक्तीचा आपण तीव्र निषेध करूयात आणि सर्वांनीच तो करावा. आपलं काय मत आहे ते कमेंट्समध्ये निश्चित सांगा.
आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा. तर या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.